नुकताच अंबड नगरपालिकेचा निकाल हाती आलेला आहे. नगराध्यक्ष पदासाठी सौ देवयानी केदार कुलकर्णी या प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत. त्यांचे मिस्टर केदार दादा कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. दादा, आज प्रचंड मतांनी विजयताईचा झालेला आहे, काय सांगाल? या सर्वप्रथम मी शहराच्या जनतेचे लाख लाख कोटी कोटी आभार मानतो की त्यांनी माझ्या परिवारावरती विश्वास ठेवून एवढं भरघोस मतदान केलं. त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. दादा, आता ही जी निवडणूक तुम्ही लढवली, कुठल्या याच्यावर आपण हे मतदारांना मतं मागितली, कुठल्या पद्धतीने ही निवडणूक तुम्ही लढवली? ह्या निवडणुकीचं आमचा जो मुख्य मुद्दा होता हा विकास एक विकास आणि विकास दोन्ही विकास हाच होता. विरोधकांनी बराच प्रयत्न केला त्याला डिरेल करायचा. काही एआयचे व्हिडिओ काढले त्यांनी, त्याचं प्रत्युत्तर त्यांना देण्यात आलं. आणि मी म्हणतो त्या एआयच्या प्रत्युत्तरापेक्षा जनतेने त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. हे माझं फार स्पष्ट मत आहे. जनतेने प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याला. या आता निवडणुकीचं खऱ्या अर्थाने श्रेय तुम्ही कोणाला देणार? अंबडच्या जनतेला नक्कीच. हे श्रेय इथं काम करणारे सर्व कार्यकर्ते, पार्टीचे नेते, भाजप पार्टीचे नेते आणि सगळ्यात महत्वाचं या शहरातले शहरवासी, हे क्रेडिट संपूर्णपणे त्यांचं आहे. हा विजय संपूर्णपणे जनतेचा विजय आहे. आता यापुढे आता नगराध्यक्षपदी ताई जाणार आहेत. कशा अर्थाने आपण आता अंबड शहराचा विकास कुठल्या दृष्टीने आपण करणार? जसं की आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की आमच्यासाठी सगळ्यात प्रथम मुद्दा पाण्याचा आहे. पाण्याच्या मुद्द्यासाठी आम्ही पूर्णपणे ताकद खर्च करून पाण्याचा मुद्दा वर्षभराच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचं टार्गेट आहे 100% पाण्यावरती आमचं काम चालू आहे. नक्कीच दादांनी सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थाने जे मला समाजाने किंवा जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे, याचं श्रेय देखील त्यांनी अंबड शहरवासियांना दिलेलं आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके, अंबड.